श्री स्वामी समर्थ. उद्या 27 एप्रिल मोहिनी एकादशी संध्याकाळी 6 ते रात्री 11:15 पर्यंत कापुरासोबत जाळा. ही एक वस्तू मुलांची पतीची जोरदार प्रगती, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार सख्यांनो आणि माझ्या सर्व प्रेमळ मित्रमैत्रिणींनो, उद्या 27 एप्रिल वैशाख महिन्यातील ती परम पावन तिथी आहे, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक भक्त करत असतो, मोहिनी एकादशी. पण सख्यांनो, उद्याची ही एकादशी इतर सामान्य एकादशीसारखी नक्कीच नाही. उद्याच्या संध्याकाळी ब्रह्मांडात एक असा दुर्मिळ आणि महाशक्तिशाली संयोग जुळून येत आहे, जो तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाची गरिबी, 5वीला पुजलेलं दुःख आणि घरातील वास्तुदोष मुळात सगट उपटून टाकण्याची ताकद ठेवतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे, कारण आज मी तुम्हाला एका अशा अत्यंत गुप्त वस्तूबद्दल सांगणार आहे, जी उद्या संध्याकाळी 6 ते रात्री 11:15 या अमृत मुहूर्तात तुम्हाला केवळ कापुरासोबत जाळायची आहे. ही एक साधी दिसणारी वस्तू जेव्हा कापुराच्या पवित्र अग्नीत समर्पित केली जाते, तेव्हा तुमच्या घराचे रूपांतर एका नंदनवनात व्हायला सुरुवात होते. हा उपाय इतका प्रचंड प्रभावी आहे की याचे सकारात्मक अनुभव तुम्हाला केवळ काही तासातच तुमच्या डोळ्यासमोर दिसू लागतील, याची मला खात्री आहे. सख्यांनो, हा उपाय करताना एक विशेष नियम पाळायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि अत्यंत लक्षपूर्वक पहा. अर्धवट माहिती घेऊन केलेले उपाय कधीही पूर्ण फळ देत नाहीत, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात प्रगती व्हावी, घराची भरभराट व्हावी आणि मुलाबाळांचे कल्याण व्हावे, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रभावी माहितीपासून तुम्ही वंचित राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शुभ मुहूर्ताची ऊर्जा आपल्या आयुष्यात खेचून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करायला विसरू नका. आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय आणि ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची ही एक छोटीशी कमेंट तुमच्या भाग्याची बंद दरवाजे उघडण्यासाठी निमित्त ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया ती गुप्त वस्तू आणि तो चमत्कारिक उपाय. मैत्रिणींनो, नीट विचार करा. आपण खूप कष्ट करतो, रात्रंदिवस राबतो, पण तरीही पदरात यश का पडत नाही? मोहिनी एकादशीचा हा मुहूर्त केवळ एक तिथी नाही, तर ते साक्षात भगवान विष्णूंनी अधर्माचा नाश करण्यासाठी धारण केलेलं सर्वात मोहक अस्त्र आहे. पुराणात सांगितलंय, जेव्हा देव आणि दानवांमध्ये अमृतासाठी युद्ध पेटलं होतं, तेव्हा दानव वरचढ ठरत होते. अशाच वेळी प्रभू विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन असुरांना भ्रमात टाकलं आणि देवांना अमृताचं पान करून अमर केलं. म्हणूनच या दिवशी केलेला उपाय हा अमृत फळासारखा असतो, जो तुमच्या आयुष्यातील विष, दुःख आणि दारिद्र्य कायमचं संपून टाकू शकतो. आज अनेक घरांमध्ये आपण बघतो, विनाकारण कटकटी होतात, नवरा बायकोंमध्ये वाद होतात. पैसा तर येतो, पण तो औषधा पाण्यावर किंवा फालतू खर्चांत वाहून जातो. अनेक माता मला विचारतात, ताई, आमची मुलं हुशार आहेत, पण परीक्षेत किंवा नोकरीत त्यांना यश मिळत नाही. काहीतरी नजर दोष तर नाही ना? सख्यांनो, हे सर्व तुमच्या घरातील नकारात्मक लहरींमुळे घडतंय. तुमच्या घरात अशी काही कोपरे असू शकतात जिथे नकारात्मक ऊर्जा साचून राहते आणि तुमच्या प्रगतीला खीळ घालते. पण घाबरू नका. उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री
11:15 पर्यंतचा तो 5.5 तासांचा काळ आहे, जो शास्त्रात सिद्ध काळ म्हणून नोंदवला गेला आहे. या काळात ब्रह्मांडातून काही विशिष्ट दैवी लहरी पृथ्वीकडे प्रवाहित होत असतात. जर या काळात आपण योग्य विधी केला तर आपण आपल्या नशिबाचे रेखा बदलू शकतो. मी ज्या एका वस्तूबद्दल बोलत आहे ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच एका कोपऱ्यात अगदी शांतपणे बसलेली आहे. आपण रोज तिचा वापर जेवणात करतो, पण तिची आध्यात्मिक शक्ती इतकी अफाट आहे की तिला कापुरासोबत जाळलं तर ती तुमच्या घराचं सुरक्षा कवच बनून उभी राहते. ती वस्तू जेव्हा कापुराच्या पवित्र ज्वलामध्ये अर्पण केली जाते तेव्हा त्यातून तो सुगंध दरवळतो. तो साक्षात माता लक्ष्मीला तुमच्या उंबरठ्यापर्यंत खेचून आणण्यासाठी भाग पाडतो. तुमच्या घराचं दार जरी बंद असलं तरी ती ऊर्जा तुमच्या घरात सुख समृद्धीचा प्रवेश घडवून आणते. पण लक्षात ठेवा, ही वस्तू वापरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती जळताना तुम्हाला एक विशेष मंत्र बोलायचा आहे. जर तुम्ही ती पद्धत चुकवली तर हा उपाय अर्धवट राहील. काय आहे ती स्वयंपाकघरातील गुप्त वस्तू आणि तो मंत्र कोणता, हे आता आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. आता मात्र तुमचं पूर्ण लक्ष मला हवं आहे, कारण आता मी त्या गुप्त विधीबद्दल सांगणार आहे ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. तो अत्यंत प्रभावशाली आणि शुभ काळ पुन्हा एकदा लक्षात घ्या. उद्या 27 एप्रिल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11:15 पर्यंत या 5.5 तासाच्या अवकाशात तुम्हाला हे कार्य सिद्ध करायचे आहे. सख्यांनो, आपल्या स्वयंपाकघरातील ती चमत्कारिक वस्तू दुसरी तिसरी कोणती नसून ती आहे अखंड लवंग आणि हिरवी विलायची. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही तर ते रोज वापरतो, मग उद्याच काय विशेषत? तर लक्षात घ्या, उद्या मोहिनी एकादशीचा सिद्ध योग आहे. जेव्हा तुम्ही एका पितळेच्या किंवा मातीच्या शुद्ध पंटीत 2 तुकडे भीमसेनी कापूर घेता आणि त्यावर ही लवंग आणि वेलायची ठेवता, तेव्हा त्यातून एक अग्नितत्व जागृत होतं. ही केवळ लवंग नाही, तर तुमच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्या शत्रूंच्या नजरेला आणि तुमच्या नशिबाला लागलेल्या कुलपाला तोडणारी एक चाबी आहे. विलायची ही माता लक्ष्मीला आकर्षित करते, तर लवंग नकारात्मकतेला शोषून घेते. जेव्हा या वस्तू कापुरासोबत जळतात तेव्हा त्यातून निघणारा तो दैवी सुगंध तुमच्या घरातील अशा कोपऱ्यातील नकारात्मकता खेचून बाहेर काढतो जिथे साधा प्रकाशाचा किरणही पोहोचू शकत नाही. आता हा विधी कसा करायचा हे नीट समजून घ्या. सांगते, एकही चूक करू नका. पहिली गोष्ट, संध्याकाळी हात पाय स्वच्छ धुवून, शक्य असल्यास पिवळे किंवा स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरासमोर बसा. देवासमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा प्रज्वलित करा. त्यामुळे तुमची साधना देवाला मान्य होते. दुसरं, एका पात्रात म्हणजेच पंटी किंवा तांबणात 2 भीमसेनी कापूर ठेवा. त्यावर एक फूल असलेलं अखंड लवंगचं वरचं डोकं शाबूत असावं आणि एक हिरवी विलायची ठेवा. आता कापूर पेटवा. कापूर जळू लागला की त्यातून जो पांढरा शुभ्र धूर निघेल ते पात्र हातात धरा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करून प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात ते धूर फिरवा. अगदी तुमच्या तिजोरीच्या जवळ आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीतही हा धूर दाखवा. हे करत असताना तुमची जीभ गप्प नसावी, पण तुमच्या अंतर्मनात ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड चालू ठेवा. पुन्हा एकदा सांगते, हे करत असताना तुमची जीभ
गप्प असली तरी चालेल, पण अंतर्मनात ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जयघोष चालू ठेवा. मंत्राचा उच्चार आणि कापुराचा धूर जेव्हा एकत्र मिळतात तिथे चमत्कार घडायला सुरुवात होते. सर्वात महत्त्वाचं गुपित, हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. जर कोणाचा फोन आला किंवा कोणी हाक मारली तर त्याकडे दुर्लक्ष करा. हे पूर्णपणे मौन पाळून करायचं आहे. तुमची शांतताच हीच तुमची शक्ती आहे. सख्यांनो, हा धूर तुमच्या घरात फिरवताना तुम्हाला स्वतःला एक वेगळीच हलकी ऊर्जा जाणवेल. जणू काही तुमच्या डोक्यावरचं ओझं कोणीतरी काढून घेतलंय. ही ती वेळ असते जेव्हा माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी प्रसन्न होत असते. पण थांबा, उपाय अजून संपलेला नाही. या उपायानंतर उरलेला राखेचं काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण तिथेच खरी समृद्धी दडलेली आहे. सख्यांनो, कापूर आणि लवंग उपाय तर तुम्ही करायचाच आहे, पण त्यासोबत जर तुम्ही मोहिनी एकादशीला या आणखीन 2 गोष्टी केल्या तर त्याला सोन्याहून पिवळे मानले जाते. शास्त्र सांगतं की काही तिथींना केलेले छोटेसे बदल आपल्या नशिबाची मोठी दारे उघडू शकतात. तर चला तर मग जाणून घेऊया ते 2 विशेष उपाय. मिठाचा हा गुप्त उपाय आरोग्य आणि समृद्धीसाठी. मैत्रिणींनो, आपल्या शास्त्रात मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले गेले आहे. ज्या घरात सतत आजारपण असते किंवा विनाकारण चिडचिड होते तिथे मिठाचा हा प्रयोग रामबाण ठरतो. उद्या रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचे आहे, एक स्वच्छ पांढरा कागद किंवा लाल कपडा घ्या. त्यामध्ये मूठभर खडे मीठ, जाड मीठ ठेवा. आता हा मिठाचा खडा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे जमिनीवर अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचा पाय लागणार नाही. रात्रभर हे मीठ तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, आजारपण आणि वाईट नजर स्वतःमध्ये खेचून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाशीही न बोलता हा पुडा उचला आणि ते मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करा. जर वाहते पाणी नसेल तर घरातील सिंकमध्ये वाहत्या नळाखाली ते विरघळून टाका. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जडपणा निघून जाईल आणि तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल. आता सांगते तुळशीची सेवा, सौभाग्य आणि अखंड लक्ष्मीसाठी. दुसरा उपाय तो प्रत्येक सुहासिनीने आणि घराच्या लक्ष्मीने आवर्जून करायला हवा, तो म्हणजे तुळशीची सेवा. सख्यांनो, तुळस ही साक्षात वृंदा आहे आणि भगवान विष्णूंना ती प्राणापेक्षा प्रिय आहे. उद्या मोहिनी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला हळद कुंकू अर्पण करा आणि मनोभावे 11 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना तुमच्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवा. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी अनेक जण चुकतात, एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नका आणि तिची पानेही तोडू नका. शास्त्रानुसार एकादशीला तुळस माता भगवान विष्णूंसाठी निर्जला उपास करते, त्यामुळे तिला स्पर्श करून तिचा उपवास मोडू नका. फक्त दिवा लावून तिची प्रदक्षिणा करा. ज्या घरामध्ये तुळशी माता प्रसन्न नजरेने पाहते त्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. सख्यांनो, हे उपाय दिसायला छोटे आहेत, पण त्यांचा प्रभाव एखाद्या महाशक्तीसारखा असतो. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने निसर्गाच्या या लहरींशी जोडले जातो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागते. मी स्वतः हे अनुभवले आहे, म्हणून आज तुम्हाला इतक्या आग्रहाने सांगते. पण थांबा, या सर्व उपायांचा कळस म्हणजे ती लवंगीची राख. कापूर आणि लवंग जळून झाल्यानंतर जी राख उरते ती फेकून द्यायची नाही.
त्या राखेचे काय करायचे ज्यामुळे तुमच्या घराला सुरक्षा कवच मिळेल हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तो भाग अजिबात चुकू नका, कारण तोच तुमच्या या पूजेचा खरा आशीर्वाद असणार आहे. तर माझ्या लाडक्या सख्यांनो, उद्याची ही सुवर्ण संधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका. उद्या 27 एप्रिल मोहिनी एकादशी हा केवळ एक दिवस नाही, तर तुमच्या नशिबाची नवीन पहाट घडवणारे एक माध्यम आहे. कापूर, लवंग आणि विलायचीचा हा जो अत्यंत सोपा पण प्रचंड शक्तिशाली उपाय मी तुम्हाला सांगितला आहे, तो तुमच्या आयुष्यात नक्कीच एखादा मोठा चमत्कार घडून आणेल. लक्षात ठेवा, विश्वासाने ठेवलेले एक पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकते. सख्यांनो, आपण स्त्रिया घराचा कणा असतो. आपल्या एका छोट्याशा प्रयत्नाने जर संपूर्ण घराचे कल्याण होणार असेल तर हा उपाय करायला काय हरकत आहे. हा व्हिडिओ केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या प्रत्येक मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि ओळखीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. शास्त्र सांगते की जेव्हा आपण दुसऱ्याचं भल्याचा विचार करतो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो. तुमच्या एका शेअरमुळे जर कुणाचं दुःख दूर झालं तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळेल. जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही कमेंटमध्ये आपली उपस्थिती लावली नसेल तर आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय टाईप करा. आता पुन्हा तुम्हाला आठवण करून देते. तुमची ही एक कमेंट शब्द नाहीत, तर तुमची देवावरची अढळ श्रद्धा आहे आणि हे ब्रह्मांड तुमच्या ही श्रद्धा नक्की पाहते. तुमची एक कमेंट तुमच्या भाग्याची बंद दारे उघडण्यासाठी निमित्त ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या या परिवाराचा कायमचे सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे येणारा नवीन उपाय आणि महत्त्वाची माहिती तुमच्याकडून कधीही मिस होणार नाही. मी आशा करते की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या वरद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या मुलांची प्रगती हो आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तसेच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या राखीचं काय करावं तर ऐका. ही राख तुम्ही अंगाऱ्यात मिसळून ती उंबरठ्यावर नेहमी टाकावी, जेणेकरून उंबरठा शुद्ध राहील. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण आणि प्रभावी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, आनंदी रहा आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग रहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.